राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होणार। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये। कोण बाजी मारणार उद्या समजणार। राज्यात भाजपची तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। मुंबईमध्ये महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। परप्रांतीयांना मारणं हा मराठी माणसांचा विकास नाहीये। मराठीचं काय, अमराठी माणूसही ठाकरेंसोबत नाहीये। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार। मतदानावेळेस मतदाराला मोठ्या डिस्प्लेवरती माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंदर्भात आधी का माहिती दिली नाही? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का? राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी। बिनविरोध नगरसेवकांविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवरून युक्तिवाद करताय असं म्हणत कोर्टानं अॅडव्होकेट असीम सरोदे यांना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायासंदर्भात राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। दहिसरमधील बोराईत विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार स्थलांतरित करण्याचा निर्णय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्राची परवानगी। बोराई परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। शंकर जगताप यांचा उमेदवार नमक हरामी। अश्विनी जगताप यांच्या स्टेटसनं गृहकलह सभाट्यावर, तर भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर जगताप यांच्यावरती निशाणा। काही तासात स्टेटस डिलीट। ठाण्यातील प्रभाग 3 मध्ये मोठा राडा। ठाकरेंच्या उमेदवाराच्या पतीनं अपक्ष उमेदवाराचं ऑफिस फोडलं। भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप। रंगेहात पकडत कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप। खारघर सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेली बॅग जप्त। बॅग भरून पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचाही संशय। प्रकरणी गुन्हा दाखल। कोणत्या पक्षाचे पैसे होते या संदर्भात तपास सुरू। मुंबईतील ताडदेव वॉर्ड क्रमांक 215 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे वाटप केल्याचा आरोप। पैसे वाटणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा दावा। पैशासाठी महिलांच्या विरोधानंतर पळापळ, वातावरणही तापलं। धुळ्यामध्ये एका संशयिताकडे 500हून अधिक मतदान कार्ड आणि मतदान याद्या। मृत मतदारांचं मतदान कार्ड असल्याचं उघडकीस। डुप्लिकेट मतदानासाठी कार्ड मागवल्याचा एमआयएमचा आरोप, तर आरोपी मात्र पसार। सांगलीतील जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं, तर वाशीमध्ये ढगाळ वातावरण। शिरपूर परिसरात रिमझिम पावसाच्या सरी।